नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-टी संदर्भात एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. त्या सूचनेवर आपण फोकस करणार आहे. ती सूचना काय आहे? कोर्स निवडण्यासाठी काय आपल्याला पर्याय दिलेले आहे? त्यावर आपण चर्चा करणार आहे. अपग्रेडेशनचा जो फॉर्म्युला आहे, अपग्रेडेशनचे जे नियम आहेत, जे बार्टीला लागू आहे, ते पुढच्या वर्षी आर-टीला पण लागू होतील. त्यावर पण आपण चर्चा करणार आहे. आर-टीच्या कोणत्या विषयाला किती जागा आहेत? यावर पण आपण चर्चा करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि यू-पी-एस-सी अकॅडमिया पुणेला पोलीस भरती, ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेला पहिला पसंती क्रमांक द्यायचा आहे. चला तर आपण सुरुवात करूया. आर-टीचं जे महत्त्वपूर्ण सूचनाचं जे लेटर आलेलं आहे, त्यावर आपण फोकस करणार आहे. या लेटरमध्ये असं म्हटलं आहे की आर-टीकडून एक अधिकृत ईमेल तुम्हाला येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, ज्यांचे निवड यादीमध्ये नाव आहे, त्या विद्यार्थ्यांना आर-टीकडून एक अधिकृत ईमेल येणार आहे. त्या ईमेलला रिप्लाय तुम्हाला द्यायचा आहे. कशा संदर्भात हा रिप्लाय आहे? तर तुम्हाला एकच कोर्स निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही जर पोलीस भरतीमध्ये तुमची निवड झालेली असेल, IBPSमध्ये पण तुमची निवड झालेली असेल, तर या 2 कोर्सपैकी तुम्हाला एकाच कोर्सला प्राधान्य द्यायचं आहे. आता अपग्रेडेशनच्या संदर्भात चर्चा करू. बार्टीमध्ये अपग्रेडेशन आहे. काय आहे अपग्रेडेशन? तर जसा यू-पी-एस-सी अकॅडमी मागच्या वर्षी राज्यसेवेला जे विद्यार्थी होते, तेच विद्यार्थी आता यू-पी-एस-सीमध्ये त्यांचं निवड झालेली आहे. म्हणजे ते राज्यसेवेतून विद्यावेतन घेतले त्यांनी मागच्या वर्षी, यावर्षी ते यू-पी-एस-सीमधूनही घेतील. याला म्हणतात अपग्रेडेशन. म्हणून उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याच्या 2 ठिकाणी नाव येत असेल, उदाहरणार्थ पोलीस भरतीमध्ये नाव येत असेल आणि IBPSमध्ये पण नाव येत असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर पोलीस भरतीला सिलेक्ट केलं पाहिजे. त्या कोर्सची निवड केली पाहिजे. म्हणजे पुढच्या वर्षी त्याला पुढच्या कोर्सेसला अपग्रेड व्हायला चान्स मिळेल. पुन्हा त्याला त्याचं पण विद्यावेतन मिळेल. हे एक महत्त्वाची सूचना आहे. अधिक तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर माझ्या WhatsAppला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देतो. आर-टीच्या जवळजवळ 1380 जागा सगळ्या कोर्स मिळून असतील असा एक माझा अंदाजा आहे. यामध्ये यू-पी-एस-सी आहे, एम-पी-एस-सी आहे, ग्रुप बी, ग्रुप सी आहे, IBPS आहे, SSC आहे, नंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, न्यायिक परीक्षा आहे. या सगळ्या कोर्सेसच्या मिळून जवळजवळ 1380 जागा भरतील जर आपण सगळ्या नोटिफिकेशन बघितल्या तर. आता यामध्ये यू-पी-एस-सी अकॅडमिया 2017 पासून बार्टीच्या सोबत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याची कोणतीही तक्रार नाही. विद्यावेतन वेळेवर आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी आणि पोलीस भरतीसाठी तुम्ही यू-पी-एस-सी अकॅडमियालाच पहिला प्राधान्यक्रम द्या. ही सगळ्यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे. धन्यवाद.